महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा असा भूकंप झाला ज्यानं केवळ एका पक्षालाच नाही तर एका कुटुंबालाही दोन भागात विभागलं। राजकारणात निष्ठा बदलतात, विचारधारा बदलतात, पण जेव्हा रक्ताच्या नात्यातच राजकीय बंडखोरी होते तेव्हा काय होतं? वडिलांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं, वडिलांनी वेगळी वाट धरली, पण त्याच वेळी त्यांच्या लेकीनं थेट मातोश्री गाठली। वडिलांच्या बंडाला थेट आव्हान देत मी ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार अशी गर्जना या लेकीनं केली। वडिलांची बंडखोरी, लेकीची मातोश्रीवर धाव। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। शिवसेना ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पक्ष नेतृत्वाला धक्का देत बंडखोरीचे संकेत दिले। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्यामुळे एकच खळबळ उडाली। त्यांच्या या भूमिकेमुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि पक्षांतर्गत संभ्रम दूर करण्यासाठी त्यांच्या कन्या आणि युवासेनेच्या धडाडीच्या नेत्या राजुल पाटील यांनी थेट मातोश्री निवासस्थान गाठून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। वडिलांनी बंड पुकारला असलं तरी स्वतःची आणि आपल्या समर्थकांची निष्ठा ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्याशीच बांधील राहील अशी ठाम ग्वाही त्यांनी यावेळी दिली। त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांमध्ये वैचारिक आणि राजकीय मतभेद उघड झाले। कौटुंबिक नाते विरुद्ध राजकीय निष्ठा असा एक नवा संघर्ष मुंबईच्या राजकारणात पाहायला मिळणार। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या विश्वासाच्या बळावर विजयी झालेले खासदार संजय दिना पाटील काही दिवसांपासून पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकांना अनुपस्थित राहणं, संपर्क क्षेत्राबाहेर जाणं आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद तोडणं यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत बंडखोरीचं पाऊल उचललं। लोकसभेत पक्षाची बाजू भक्कम करणाऱ्या खासदारांनाच ऐनवेळी अशी भूमिका घेतल्यानं ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। वडिलांच्या या बंडखोरीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या वादळाचा फटका आपल्या स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला बसू नये आणि मुंबईतील पक्षाची पकड सैल होऊ नये यासाठी राजुल पाटील यांनी तात्काळ पावलं उचलली। मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 114 मधून उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या राजुल पाटील या युवा सेनेच्या कार्यकारिणीतही अत्यंत सक्रिय आहेत। वडिलांच्या बंडखोरीनंतर त्यांनी आज थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। या भेटीदरम्यान त्यांनी स्पष्ट केलं की जरी त्यांच्या वडिलांनी वेगळा राजकीय मार्ग निवडला असला तरी त्यांचा स्वतःचा मार्ग बदललेला नाही आणि त्या ठाकरेंसोबतच राहणार आहेत। मातोश्रीवरील या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजुल पाटील यांनी आपली भूमिका मांडली। त्यांनी सांगितलं की आमचं कुटुंब अनेक वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी जोडलं गेलंय। राजकारणात अनेक चढ उतार येत असतात, परंतु संकटसमयी पक्षासोबत उभं राहणं हेच एका खऱ्या शिवसैनिकाचं कर्तव्य असतं। वडिलांच्या निर्णयाशी माझा कोणताही संबंध नाही आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक असू शकतो असं सांगत त्यांनी वडिलांच्या भूमिकेपासून स्वतःला पूर्णपणे दूर केलं। संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीची पार्श्वभूमी पाहता गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस वाढल्याचं बोललं जात होतं। पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप नाराज गटाकडून केला जात होता। त्यातच ईशान्य मुंबईतील काही स्थानिक विकास कामांवरून आणि आगामी रणनीतीवरून संजय दिना पाटील यांचे पक्षाचे मुख्य निर्णय प्रक्रियेशी मतभेद झाले। पक्षांतर्गत संवाद कमी झाल्यानं त्यांनी बंडखोरीचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे, परंतु त्यांचा हा निर्णय पक्षाला किती नुकसान पोहोचवणार यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या घरातच या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यानं त्यांचं राजकीय वजन कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। दुसरीकडे राजुल पाटील यांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांना मुंबईत मोठा दिलासा मिळालाय। जर राजुल पाटील यांनीही वडिलांचा रस्ता पकडला असता तर भांडूप आणि घाटकोपर परिसरातील ठाकरे गटाची संपूर्ण संघटनात्मक बांधणी कोलमडून पडली असती। राजुल पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन निष्ठा सिद्ध केल्यानं स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ थांबला। त्यांनी आता पूर्ण ताकदीनं राजुल पाटील यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केला आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे कौटुंबिक आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे। भारतीय राजकारणात वडिलांच्या विरोधात जाऊन मुलीनं किंवा मुलानं पक्षाची एकनिष्ठ राहण्याची उदाहरणं काही कमी नाहीत, परंतु शिवसेनेच्या इतिहासात या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। एका बाजूला पित्याचं वात्सल्य आणि कौटुंबिक संबंध आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजकीय विचारसरणी आणि नेतृत्वाबद्दलची कृतज्ञता आहे। राजुल पाटील यांनी या दोन्हींमध्ये स्पष्ट रेषा आखली असून त्यांनी कौटुंबिक भावनांपेक्षा राजकीय तत्वांना आणि निष्ठेला अधिक प्राधान्य दिलं। त्यांच्या या धाडसी निर्णयाचं उभाट्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी स्वागत केलंय। संकट काळात पक्षाची साथ न सोडणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्याचं कडक कौतुक केलं पाहिजे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत। मुंबईतील मराठी मतांचं विभाजन रोखण्यासाठी आणि ईशान्य मुंबईत आपला प्रभाव वाढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी संजय दिना पाटील यांना आपल्या गोटात ओढल्याची चर्चा आहे। मात्र या बंडखोरीला त्यांच्याच कन्येकडून मिळालेल्या जाहीर आव्हानामुळे संजय दिना पाटील यांच्या पुढील अडचणी वाढल्यात। स्वतःच्या बालेकिल्ल्यातच जर मुलगी पक्षाचा झेंडा घेऊन उभी राहिली तर मतदारांसमोर जाऊन आपली भूमिका कशी पटवून द्यायची असा मोठा प्रश्न आता त्यांच्यासमोर निर्माण झालाय। उद्धव ठाकरे यांच्यासाठी देखील हा काळ अत्यंत कसोटीचा आहे। एका पाठोपाठ एक नेते सोडून जात असताना प्रत्येक बंडखोरीनंतर पक्षाची ताकद टिकून ठेवणं हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान आहे।
संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीमुळे लोकसभेतील पक्षाचं संख्याबळ कमी होणार असलं तरी राजूल पाटील यांच्यासारख्या तरुण आणि आक्रमक महिला नेत्यांना दाखवलेली निष्ठा पक्षाची नैतिक ताकद वाढवणारी आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राजूल पाटील यांना पूर्ण ताकदीनं काम करण्याचे आदेश दिले. भांडूप परिसरातील पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्याचे संकेत दिले. या राजकीय भूकंपाचे पडसाद आगामी काळात मुंबईच्या राजकारणावर दीर्घकालीन स्वरूपात उमटणार आहेत. संजय दिना पाटील हे पक्षाबाहेर गेल्याने ईशान्य मुंबईतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार आहेत. या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या संयुक्त मतांच्या जोरावर संजय दिना पाटील निवडून आले होते. स्वतःच बंडखोर झाल्यानं मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहतात की राजूल पाटील यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना साथ देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. भांडूप, विक्रोळी आणि कांजूरमार्ग या पट्ट्यात पाटील कुटुंबाचा वैयक्तिक प्रभाव मोठा आहे, परंतु हा प्रभाव शिवसेनेच्या चिन्हामुळे होता की त्यांच्या स्वतःच्या नावामुळे याची खरी परीक्षा आता होणार आहे. राजूल पाटील यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आता ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचा मुख्य चेहरा बनले आहेत. वडिलांच्या बंडानंतर त्यांनी दाखवलेला समजूतदारपणा आणि राजकीय प्रगल्भता यामुळे त्यांचं पक्षात मानाचं स्थान निर्माण झालंय. आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेच्या टीममध्ये ते आधीपासूनच महत्त्वाच्या पदावर कार्यरत असल्यानं त्यांना आता मुख्य संघटनेची मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. वडिलांच्या बंडखोरीचं संकट त्यांनी स्वतःसाठी एका मोठ्या राजकीय संधीमध्ये बदललं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकंदरीत संजय दिना पाटील यांचं बंड, त्यानंतर राजूल पाटील यांनी थेट मातोश्रीवर धाव घेऊन घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत रंजक आणि नाट्यमयी घडामोड ठरली आहे. एका बाजूला वडिलांचं बंड पक्षाला धक्का देणारं असलं तरी दुसऱ्या बाजूला लेकीची निष्ठा पक्षाला सावरणारी ठरली. आगामी काळात ही बाप लेकीची राजकीय लढाई मुंबईच्या रस्त्यांवर आणि निवडणूक मैदानात कशी रंगते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल. या घडामोडींमुळे एवढं मात्र स्पष्ट झालंय की महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी आणि निष्ठेसाठी कौटुंबिक नात्यांचे पदर बाजूला सारून नेते आणि कार्यकर्ते आपापली वेगळी चूल मांडण्यास तयार झालेत.